MMRDA सातत्याने फॉलोअप केला जात होता की आपल्या माध्यमातून MMRDAच्या माध्यमातून जी 11,000 घरं पनवेल तालुक्यात त्या ठिकाणी तयार आहेत त्यातली घरं पनवेल महापालिकेला जर आपण दिली तर महापालिकेचे अनेक विकासाचे प्रोजेक्ट आहेत ते मार्गी लागतील। पनवेल महापालिकेमध्ये 6,688 त्या ठिकाणी झोपड्या आहेत आणि त्याच्यामध्ये 45,000 पेक्षा जास्त झोपडपट्टीवासी त्या ठिकाणी राहतात। आम्हाला जर का या सगळ्या झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये घरं बांधून द्यायची असतील, प्रधानमंत्री आवास योजनेची घरं करायची असतील तर त्या बांधकामाच्या कालावधीमध्ये या सगळ्या मंडळींना कुठेतरी स्थलांतरित करावं लागेल, ट्रान्झिट कॅम्प असायला पाहिजे। यासाठी ही घरं MMRDAकडे पनवेल महापालिका मागत होती आणि गेले 3-4 वर्षापासूनचा सातत्याने हा फॉलोअप आहे। पण त्या ठिकाणी सातत्याने MMRDAने सांगितलं की ही घरं आमची दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी नियोजित आहेत, त्याचं नियोजन आहे। मग 8-8 वर्ष आपण ही घरं का देत नाही, 8-8 वर्ष तुमचं नियोजन जे आहे ते पूर्ण का करत नाही, हा प्रश्न आज मी सभागृहात विचारला। आणि जर आपण घरं त्या कुठल्या दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरत नाही, महापालिकेलाही देता येत नाही, आपण देत नाही, तर हे असं का, याच्या विषयावरती सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे जे सकारात्मक आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयासाठी तातडीची बैठक आजच संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। आणि त्या जागेवरती ती जी घरं आहेत ती जर का दुसऱ्या कुठल्या नियोजनासाठी असतील तर त्यांना दुसरीकडे काही घरं देता येतील का आणि पनवेल महापालिकेने मागितलेली घरं ही पनवेल महापालिकेला कशी देता येतील या विषयाची सकारात्मक चर्चा त्यात होणार आहे। त्यामुळे मला खरं तर आनंद ह्या विषयाचा होतो की हा विषय कुठेतरी मार्गी लागण्याच्या टप्प्यात आला आणि ही घरं महापालिकेला जर मिळाली तर महापालिकेचे अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी मार्गी लागू शकतील, कारण स्लम फ्री पनवेल असावं ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे। त्या दृष्टीने आम्हाला हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे। सर 3 वर्षांपासून भूखंड पण नव्हता, त्याचे पैसे भरलेले आहेत, तर हा भूखंड किती दिवसांमध्ये मिळू शकतो? पनवेल महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली होती आणि त्यामध्ये खरं तर जो भूखंड मागितला पनवेल महापालिकेने तो भूखंड सिडकोला महसूल डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाकडनं मोफत मिळालेला भूखंड होता। मग जो मोफत मिळाला आहे तो खरं तर महापालिकेला मोफत देण्यासाठी सिडकोला काहीच अडचण नसली पाहिजे, पण तरीसुद्धा आडकाठी करण्याचं नेहमीचं त्यांचं अधिकाऱ्यांचं धोरण, यामुळे त्यात अडचणी तयार झाल्या आणि तो प्रकल्प प्रलंबित झाला। त्यानंतर सिडकोने सांगितलं की आपण सर्वे नंबर 33 मागा आणि आम्ही तुम्हाला देतो, त्याच्या पोटी 32 कोटी रुपये भरून घेतले। आज 2.25 वर्ष झाली, आजही तो भूखंड दिलेला नाही। थोडं खोल्यात गेल्यावर आम्हाला समजलं की त्या जागेवर अतिक्रमण आहे आणि सिडकोच्या ताब्यात तो भूखंड आलेलाच नाहीये, म्हणजे सिडकोने फसवण्याचं काम केलं। तो सुद्धा प्रश्न आज सभागृहात उपस्थित केला आणि त्यामध्ये भूखंड क्रमांक 59 हा सिडको देणार हे प्रस्तावित आहे, तो भूखंड तात्काळ दिला गेला पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी मी केली। 1 महिन्याच्या आतमध्ये हा भूखंड महापालिकेला दिला जाईल हे त्या ठिकाणी मान्य झालेलं आहे। मला वाटतं हा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी सभागृहात झाला आहे, चांगला आम्हाला त्या ठिकाणी निर्देश सिडकोला गेलेले आहेत। त्यामुळे मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो, सन्माननीय देवाभाऊंचे आभार व्यक्त करतो, सन्माननीय मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सकारात्मक मार्ग यात खुला करून दिलेला आहे। आणि यात मी मागणी केली की जर का प्रधानमंत्री आवास योजनेचा हा प्रोजेक्ट आहे तर नाममात्र दराने 1 रुपया दराने खरं तर ही जागा म्हणजे मोफत ही त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेला दिली गेली पाहिजे, हा शासन निर्णय। मग त्या अनुषंगाने ही जागा दिली गेली पाहिजे, यासाठी महापालिकेचे 32 कोटी आपण घेतलेच नाही पाहिजे, त्यामुळे त्या विषयात सुद्धा आपण विचार करावा हे त्या ठिकाणी सांगितलंय। आणि जर का हे आपण त्यात अडचणी असतील तर हे बिनव्याजी जे महापालिकेचे पैसे सिडकोनी पडून ठेवले त्याचं व्याज जर मोजलं तर आज 5 कोटीच्या घरात व्याज जाईल, त्या विषयाचा सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे की जर का आपण ते पैसे बिनव्याजी पडून ठेवले तर ते मूळ भरलेल्या रकमेतून वजा करून आम्हाला पनवेल महापालिकेला रिलॅक्सेशन द्यावं हा सुद्धा प्रयत्न यात करणार आहे। त्यामुळे एकंदरीत सरकारच्या वतीने जे काही आज निर्णय घेतले गेले पनवेल महापालिकेच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ते सकारात्मक आहेत। सिडकोचा करार करण्यात आला होता, तर विशेष म्हणजे 12.5% जे आहेत त्याचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक लोकांना मिळालेला नाही, तो कधीपर्यंत मिळू शकतो? खरं तर सिडकोची ही जी मानसिकता आहे जी मुजोरीची आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांची मानसिकता ही मुजोरीची आहे। त्या ठिकाणी 12.5% जे काही कंपन्सेशन दिलं जातं ते सिडको स्वखुशीने देत नाही, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामुळे खरं तर 12.5%च्या कंपन्सेशनचं मॉडेल तयार झालं आणि ते देताना सुद्धा आजही अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्या हे देणी जी काही आहेत कंपन्सेशन प्रलंबित आहे। मग त्यामध्ये सिडको काही ना काही अडकाट्या करत असते, खूप प्रेशरनी त्या ठिकाणी विषयात संघर्ष करावा लागतो, तेव्हा हे मार्ग खुले होतात। सिडको सांगते की त्यात काही जागांमध्ये लिटिगेशन आहेत, काही न्यायप्रविष्ट बाबी आहेत, पण न्यायप्रविष्ट बाबी सोडून सुद्धा अनेक विषय असे आहेत की ज्यामध्ये
क्लिअर विषय असून सुद्धा, सुस्पष्ट विषय असून सुद्धा त्यात मोबदला दिला गेला नाही किंवा त्यात दिरंगाई होते, त्या विषयात सुद्धा मी पाठपुरावा करतोय आणि ज्या ज्या केसेस माझ्यापर्यंत पोहोचत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.